बेभान प्रेम आहे. अरे सावकाश सावकाश. हे आयानने आपल्याला गोडाऊन मध्ये का बोलवलंय? काही कळत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड. चल. आयान, तू इथे असं काय करतोयस? तुझ्याकडे थोडीच अब्रू होती, ती पण तू विकलीस. कधी, का, कशासाठी? अरे हे सगळं सोड, आधी माझी मदत कर ना दादा. का करू मदत? तूच बोलवतास ना त्या दिवशी, मला एकटं राहू दे. जा आता, राहा बसून असाच. दादा तुझा टी शर्ट दे ना प्लीज. तसही तुझी बॉडी खूप छान आहे, प्लीज दे ना. माझ नाहीये पण तुला नाही देणार, कळला? अरे दादा, जेव्हा तुझ्यावर अशी वेळ येईल ना तेव्हा मी सुद्धा बघून घेईन. हा दादा. हो का? अरे अर्जुन, काहीतरी कर ना. मी तर मागे वळून पण नाही बघू शकत आहे. तू मागे वळून काय करणार आहेस आणि मी काय करू? माझे कपडे देऊ का? देऊन टाक आणि त्याच्यासारखाच हो. तुम्ही भांडू नका, तुमच्या पाया पडतो, मला कपडे एक द्या. मिनिट, हे घे. हा दे. हे घे. हे घे, पावळट कुठला. थँक्यू. अंधारात केलं आणि उजेडात आलं. चल ये माझ्या बारक्या. तू मला प्रॉमिस केलं होतं की तू त्यांना नाही भेटणार. ते दारात आले होते माया. मी त्यांना नाही भेटले, पण ते ओरडत होते की त्यांना एका मुलाने मारलंय तुला वाचवण्याच्या नादात. तो मुलगा अर्जुनच होता ना माया? माया, दुसऱ्याच्या प्रॉब्लेमला स्वतःचा प्रॉब्लेम मानायला खूप हिम्मत लागते. आणि ती हिम्मत अर्जुन मध्ये आहे. 15 फ्लोअर पाईपवर चढून येणं फक्त यासाठी की ऑफिस मधल्या लोकांची मेहनत वाया नको जायला. हिम्मत लागते माया, आणि ती हिम्मत अर्जुन मध्ये आहे. तुला न घाबरता तुझ्या नजरेला नजर मिळवून खरं बोलण्यासाठी हिम्मत लागते माया, आणि ती हिम्मत अर्जुन मध्ये आहे. अर्जुन माझ्यासाठी काम करतो. तो चांगला मुलगा आहे, मला खरंच आवडतो तो. आणि तुझी निवड कधीच चुकत नाही. माझी निवड चुकू शकते माया, पण तुझी नाही. जर तू अर्जुनला इतकी सूट दिली आहेस आणि चूक करूनही तू त्याला कामावर येऊ देतेस, तर तू त्याच्यात काहीतरी पाहिलंच असशील. देवा, माझ्या मायालाही वाट सापडू दे. खूप दिवस वादळात भरकटते ती. जर ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला पकडलं ना तर दुप्पट फाईन भरावा लागेल. एक तर हे की आपण तिघं जातोय, आणि दुसरं या विवस्त्र माणसाला घेऊन जातोय त्याचा फाईन. हे बघ साची, आता मला कशाचीच काळजी नाहीये. काळजी आहे तर माझ्या आयांच्या फ्युचरची. जर याला काही झालं तर मी काका कसा होणार? बाय द वे आयान, काय झालं होतं? प्रेम. फाइंडरवर एक मुलगी भेटली, मग 2-3दा आम्ही डेटवर गेलो, आणि आज ही कोणती जागा आहे बेबी? त्याने काय फरक पडतो? मी आता आणखी वाट नाही बघू शकत. लवकर कर ना प्लीज. अगं आपल्याला भेटून फक्त 3 दिवस झालेत. चालेल मला प्लीज. रिअली? हो, ऑफ कोर्स. आय लव्ह यू रे. आय लव्ह यू टू.
हे घे. यू नॉटी बॉय. एक सेकंड. आज तर लॉटरी लागली. बेबी, हे काय करतेस तू? गपे फाटक्या. खिशात नुसते 200 रुपये घेऊन कोण फिरतं? फाटक्या कुठला? आता काहीही बोललास तर पोलिसांना बोलवेन. तुला जेलच्या आतमध्ये टाकेन, समजलास? बेबी बेबी, अगं माझे कपडे तर ठेवून जा बेबी. होतं बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती हैं. चड्डी घालतं कोणीतरी एक आणि धुतं कोणीतरी दुसरं. अयान माझ्या भावा, तसंही तुझे कपडे ना खूप जुने झाले होते. आता माझा पगार तसाही 18 लाख झालाय. आता मी तुला खूप नवीन नवीन जॅकेट्स, जीन्स सगळं खरेदी करून देतो. आणि मी माझ्या 15,000च्या पगारातून तुला एक मस्त पाकिट घेऊन देईन. ओके? अरे थांबा 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 थांबा. काय थांबा? काय झालं? कुठे चाललास नंगू? थांब. नंगू कुठचा? ओय होय, या पिंक हेल्मेट मध्ये किती क्यूट दिसतोय. अच्छा? हा, Seriously? ऐक ना, उद्या आई बाबांची अॅनिव्हर्सरी. ओके? तर आपल्या दोघांना डान्स करायचा आहे. तर डान्स करायला रिहर्सल साठी उद्या वेळेवर यायचंय, कळलं? हॅलो, उद्या मला कामाला जायचंय. माझ्या काकाचं ऑफिस नाहीये की लगेच सुट्टी मिळेल. आणि तसंही डान्सच्या बाबतीत अर्जुन देशमुख इज द बेस्ट. ट्रस्ट मी, यू नो दॅट. ओय हेल, एक सेकंड. कुणाचा फोन आहे? बाबा. बाबा. हा बाबा, मी अर्जुन सोबतच 10 मिनिटात आले. 10 मिनिटात वगैरे काय नाही साची, ताबडतोब घरी ये. मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? बाबा इतके चिडले का होते? अगं बाबा, तुझे तुला माहित असेल, मला कसं कळणार? राईट सावी? तुला मी किती समजावलं साची, तुझे वागशील त्यात माझं, सुमनचं, या कुटुंबाचं प्रतिबिंब दिसेल. पण बाबा, मी असं काय केलंय? तू काहीतरी नक्की केलं असशील ज्यामुळे त्या मुलाने नकार दिला. कालपर्यंत तो त्याच्या घरच्यांना सांगत होता की मला साची आवडते. आज त्याने नकार दिला. प्रेम, पण यात साचीची काय चूक आहे? कधी कधी असं होतं. आपण चायनीज खायला जातो आणि बटर चिकन खाऊन येतो. अगं, साची, तू जीतूला अर्जुन बद्दल सांगितलंस ना? का साची, का केलंस तू असं? तुला फोर्स केला होता का मी? काही दबाव टाकला होता का तुझ्यावर? स्पष्ट सांगितलं होतं की तुला नसेल भेटायचं तर नको भेटूस. मग हे नाटक कशाला साची? हे बघ साची, ज्या अर्जुनसाठी तू इतकं चांगलंच ते नाकारलंयस ना, असं नको व्हायला की एक दिवस हाच अर्जुन तुला नाकारेल. त्यावेळी रडत माझ्याजवळ नको येऊस तू. जाऊ दे, माझं कोणी ऐकायलाच तयार नाहीये. प्रेम, जास्तच ड्रामॅटिक झालो. मग आता बाबा आहेत ना तुझे, ऐकतील तुझं. तू समजावशील त्यांना, मला माहितीये. तू माझ्या बॅगला हात लावला होतास? माया, ऐकून तर घे माया. माया, चुकून धक्का लागला होता त्यामुळे ते पडलं होतं. म्हणून मी पर्स आणि पाकिट उचलून टेबलवर ठेवलं.
स्वतः तर वेळेत येत नाही आणि दुसऱ्यांच्या वेळेवर लक्ष ठेवते. आली मोठी. माझ्या केबिन मध्ये आत्ता. हे काय आहे? परत टर्मिनेशन लेटर? तुमच्याकडे टर्मिनेशन लेटरचं भांडार आहे का? आता हे टर्मिनेशन लेटर म्हणजे रस्त्यावरचे खड्डे झालेत, कधीही समोर येतात. यावेळी असं नाही होणार. एन्व्हलप उघड. हे माझ्या गाडीमध्ये पडलेलं. थँक गॉड हे मिळालं. माहितीये किती स्पेशल गिफ्ट आहे? खूप स्पेशल आहे. स्पेशल गोष्टींची काळजी अशी घेतोस? एक असाइनमेंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. करू शकशील? हो नक्की. कॉन्सेप्ट काय? जी आपण ठरवती काहीतरी नवीन. प्रेम. प्रेम. प्रेमात काही नवीन असतं का? बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. आणि तुमची नजर काय सांगते मिस्टर देशमुख? प्रेम एक जिद्द आहे, एक वेडेपणा आहे, एक रोग आहे, एक दरी, एक अशी सीमा जी पार केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि जरी पार केली मग सहन होत नाही. प्रेमाची हद्द काय असते माहितीये का तुला? जेव्हा मिळतं तेव्हा आकर्षण, मग ते आकर्षण बंधन बनतं. बंधन जे प्रेमाचा रंग घेतं, प्रेम जे विश्वासावर टिकून आहे, आणि विश्वास जो सगळ्यांपेक्षा महत्वाचा आहे. आणि जिद्द जी मरणापर्यंत पोहोचवते. हो हो हो. असं वाटतं की तुम्हाला खूप सॉलिड वालं प्रेम झालंय. माझं प्रेमावर प्रेम नाहीये. मला प्रेमातला वेडेपणा आवडतो. असा वेडेपणा ज्याला भान नाही तरी ते बेभान आहे. अशी जिद्द की जिला भान नाही पण ती बेभान आहे. तुम्हाला असं वाटतं की असं प्रेम असतं? हे असं वेड लावणारं, मरणाला मागे टाकणारं? प्रेमात मरण ही पहिली पायरी आहे अर्जुन. फक्त पहिली. ओके. असाइनमेंटसाठी मी अजून काही आयडिया शोधतो. आय लेट यू नो. थँक्यू. अरे मुलं जन्माला घातलीत की ठोकळे? उठायचं नावच घेत नाहीये. साची, साची उठ ना. साची, चहा बनवून दे, पार्टी कर, काहीतरी स्पेशल कर. आज माझा स्पेशल वाला दिवस आहे. बघ बेल वाजली आता, दरवाजा तरी उघड. बघ आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आहा, आजचा स्पेशल दिवस आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. आजचा हा दिवस जर नसता ना तर तुम्ही पण जगात नसतात. साची दरवाजा उघड जा, बेल ऐकायला येत नाहीये का? तुला ऐकू येतेय ना? उभी राहा आणि जा स्वतः उघड. हद्दच झालीये. भांडण तुझं आणि प्रेमचं झालंय आणि ऍटिट्यूड तू मला दाखवतेस. माझं तर नशीबच खराब आहे. कमालच झाली. बेल ऐकून ऐकून कान फुटतील पण कुणाला इथे दरवाजा उघडायचा नाहीये. हॅलो सर. सर तुमचं गिफ्ट. वाव, फुलं आमच्यासाठी. कोणी पाठवलेत? काहीच आयडिया नाहीये. ऑनलाईन बुक केलंय.
थँक्यू. कोणी पाठवली आहेस? कबूतर आ आ आ, पहले प्यार की 25वीं सालगिरह हमारे साथ मना. शुभ आणि साची. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या लग्नाचा वाढदिवस विसरले? असं कसं होऊ शकतं सुमन? हॅपी अॅनिव्हर्सरी आई. थँक्यू सो मच डार्लिंग. म्हणजे धमाल असणार, पार्टी होणार, खूप सारे लोक येणार. मग मी ना माझी लाल रंगाची साडी नेसेन आणि प्रेम तू ना तो ब्लॅक रंगाचा कुर्ता घाल आणि ना तो लाल रंगाचा रुमाल त्यावर लाव. हाय किती हँडसम दिसशील तू. सुमन, हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. हो, थँक्यू. प्रेम प्रेम. साची, बाबांचा मूड संध्याकाळपर्यंत ठीक करेन मी. नक्की? नक्की. पार्टी पार्टी. थँक्यू माय डार्लिंग, थँक्यू सो मच. ऑफकोर्स. छी! हे? जर का शूट करायचं नसतं तर बोलवलं नसतं. म्हणजे मी अर्जुन देशमुख फॅशन इन सिटीचा इंटर्न एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला एकटा हँडल करणार? नाही 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 नाही, तू मस्करी करतेस खरंच. उफ. हा, म्हणजे मी या शूटचा हिरो. थँक्यू. आय एम सॉरी, ते काय ना एक्साइटेड झालेलो त्यामुळे मिठी मारायची होती. पण डोंट वरी, मी दुसऱ्या कोणाला तरी मिठी मारेन. बट आय प्रॉमिस यू, तुम्ही ना माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं ते प्रेम, जिद्द, वेडेपणा जे काही असेल सगळं काही या शूट मध्ये दिसेल. दिस शूट विल बी द गॉड ब्लेस यू. बेस्ट. सॉरी. सध्या तर सगळ्यांना तुझ्यामुळे इन्फेक्शन होईल. हे काय काही खायला घालून मारण्याचा तर प्लॅन नाहीये ना? एक्सक्यूज मी. नाही, ते काय ना, आज तुम्ही खूप दानशूर होताय, खूप काही देताय. पहिले तर फोटोशूट दिलं, मग आता गोळी देताय. आणि काय द्यायचंय तुम्हाला? मी गोळी घेतो सध्या. ते ही मी बाहेर घेऊन जातो. थँक्यू फॉर द पिल अँड फॉर द फोटोशूट.